पुढची बातमी भायखळ्यामधून आहे। भायखळ्यामध्ये सामूहिक हत्येचा कट उधळण्यात आलाय। धार्मिक मिरवणुकीमध्ये विषारी गोळ्यांचं वाटप केलं जात होतं। एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। 14,000 गोळ्या जप्त करण्यात आल्यात। पेन किलर आडून उंदीर मारण्याचं औषध दिले जात होतं। एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याची ही माहिती आहे। मुंबईच्या भायखळ्यात पोलिसांनी सामूहिक हत्येचा कट उधळलाय। एका धार्मिक मिरवणुकीमध्ये वेदनाशमक औषध असल्याचं सांगत विषारी गोळ्या वाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 14,000 गोळ्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। मुंबईतील रे रोड मधील रहमताबाद कब्रस्थान जवळ ही घटना घडली आहे। 4 जण मिरवणुकीतील लोकांना वेदनाशमक औषधं असल्याचं सांगत विषारी गोळ्या वाटत होते। एका महिलेला संशय आल्यानं तिने पोलिसांकडे तक्रार केली। यानंतर या सर्व प्रकरणाचा भांडाफोड झालाय। संबंधित गोळ्यांची तपासणी केली असता त्यामध्ये उंदीर मारण्यासाठी वापरलं जाणारं झिंक फॉस्फाईड आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे। दरम्यान पोलिसांनी 39 वर्षीय फयाज प्रेमजी नावाच्या व्यक्तीला अटक केली असून 14,000 गोळ्या जप्त करण्यात आल्यात। तर या गोळीचं सेवन केल्यानं एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय। दरम्यान हा प्रकार नेमका काय पाहूयात। धार्मिक मिरवणुकीमध्ये विषारी गोळ्यांचं वाटप करण्यात येत होतं। पेनकिलरची बतावणी करत उंदीर मारण्याचं औषध देण्यात येत होतं। मोहरम मिरवणुकीतील लोकांना विषारी गोळ्यांचं वाटप करण्यात आलं। चौघांकडून मिरवणुकीतील लोकांना गोळ्यांचं वाटप सुरू होतं। गोळी घेतल्यानंतर काहींना उलटी आणि मळमळीचा त्रास झाला। संशयानंतर एका महिलेनं पोलिसांना कळवलं। पोलिसांकडून गोळ्यांची तपासणी करण्यात आली आणि त्याच्यामध्ये झिंक फॉस्फाईड आढळलं। झिंक फॉस्फाईड घातक रसायन आहे। उंदीर मारण्यासाठी त्याचा वापर केला जातो। एका आरोपीला अटक झालेली आहे। 14,900 गोळ्या जप्त करण्यात आल्या। गर्दीचा फायदा घेत तिघे फरार झालेत। पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जातोय। विषारी गोळ्या वाटण्याचा उद्देश अद्याप अस्पष्ट आहे। मुंबईमध्ये 30,000 लोकांना मारण्याचा कट होता। भायखळा पोलीस स्टेशनची हद्दीत मोहरमचा प्रोसेशन चालू होता। त्या दरम्यान मुंबई पोलिसांना एक संशयित व्यक्ती तिथे मिळाला, जो की कॅप्सूल तिथे वाटप करत होता। पोलिसांना संशय आला आणि त्याची विचारपूस केली तर त्याने सांगितलं की तो हे पेन रिलीफची कॅप्सूल वाटप करतोय।